करण्यासाठी की शत्रूला चारी बाजूने काबीज करण्यासाठी त्यावेळी जलवाहतूक सोपी होती आणि जलवाहतुकीद्वारे त्या किल्ल्यावरती आक्रमण करण्याची जहाज आली शत्रूची ती चारी बाजूने. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही आलेलो आहे कोकणामध्ये फिरण्यासाठी आणि बरेच किल्ले वगैरे पाहायचं चाललेलं आहे. तर आता आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णगड किल्ला पाहिला होता आणि आम्ही आता विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही देखील आमच्या चला आणि कसा वाटतोय किल्ला ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्ही बघायला जस्ट इथे पोहोचलेलो आहे. तर हा किल्ला पाहण्यासाठी चालत जायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो, 2.5 ते 3 तास लागतात. त्यामुळे बोटीतून बसूनच पाहावा लागतो. तर आता आम्ही बसलेलो आहे बघा सगळे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता हा. पहिल्यांदाच आम्ही बसलेलो आहे बोटीमध्ये, याआधी कधी बसणं झालं नव्हतं. तर छान वाटलं असं पहिल्यांदा बसल्यानंतर. आणि आता ते पुढे गेल्यानंतर आम्हाला त्या किल्ल्याची माहिती सांगत आहेत. लक्ष द्या आता बरं बघा, ही 40 किलोमीटरची खाडी आहे. खाडीतनं मार्गक्रमण करतो. खाडी आपल्या बॅक साईडला खाडी आहे. दोन्ही जिल्ह्याला लागून उजव्या बाजूला फक्त हा रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शेवटचा टोक विजयदुर्ग किल्ला. सगळा हा सागरी महामार्गाने आपण गणपतीपुळेला जातो. रत्नागिरीला हा सागरी महामार्गाने जातो, शॉर्टकट 90 किलोमीटर विजय ते रत्नागिरी. तर किल्ल्याकडे लक्ष द्या. खाडीच्या बाजूने तिहेरी तटबंदीचा किल्ला आणि अरबी समुद्राच्या बाजूने दुहेरी तटबंदीचा किल्ला. जलदुर्गाची राजधानी म्हणून किल्ल्याकडे पाहिलं जातं आणि सुरक्षित बंदर म्हणून विजयदुर्ग बंदर आहे. तर पहिली बघा तटबंदी, एक नंबर पाण्याच्या बाजूला दिसते ती 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा तिहेरी तटबंदीचा किल्ला. आपल्या किल्ल्यावरती 2दा आक्रमणं झाली आहेत बघा. व्हाईट कलरचे स्पॉट दिसतात ना तटबंदीला. शत्रूने आक्रमण केलेलं आपल्या जहाजातून येऊन किल्ल्यावरती करण्यासाठी की शत्रूला चारी बाजूने काबीज करण्यासाठी त्यावेळी जलवाहतूक सोपी होती आणि जलवाहतुकीद्वारे त्या किल्ल्यावरती आक्रमण करण्याची जहाज आली शत्रूची ती चारी बाजूने आपण आक्रमण करण्याची क्षमता. ही तोफांचा मारा करण्यासाठी छोटी छिद्र दिसत आहेत, त्याला गंजी म्हणतात. दिसलात ना तुम्हाला लाईनीत बघा. तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्हाला दिसतंय बा, एक छिद्र दिसत आहे. तुम्ही वरती गेलात की कुतूहलाने बघायला जावा की दिसतोय तुम्हाला एक दिसतंय, पण वरती गेला तर तुम्हाला 1 2 3 4 5 कुठल्याही रेंज मधनं आपले मावळे आक्रमण करत होते. लांबड्या नकाट्याच्या बंदुकी बाणातून दिवसांचा वापर केला जायचा. तर एक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, आपला किल्ला पाया बांधलेला नाही, हे बेटावरती किल्ला बांधलेला आहे. तरी 820 वर्ष तुफानं झाली, समुद्रामध्ये भूकंप झाले, सुनामी झाली, तरी किल्ला आपला हल्ला नाहीये. तर जागा सोडली नाही, कुठे नादुरुस्त अशा भिंती पडलेल्या नाहीत. आणि हेमाडी पंथाचं बांधकाम आहे. तुम्हाला प्रात्यक्षिक प्रकल्प 25 किलोमीटरला आतमध्ये खाडीमध्ये आहे प्रकल्प नाणारचा रिफायनरीचा. आणि हा उष्णीक ऊर्जा प्रकल्प डोंगर. त्याला डमी बुरुज का म्हणतात की मावळे तिथे वातीचे दिवे त्यावेळी लावायचे, मशाले पेटवायचे त्या डोंगरावरती. आणि रात्रीची समुद्राच्या लाटा जोरदार पार करत असतात, म्हणजे लाटा आतमध्ये पण शहर उडतात, आतमध्ये पाणी जातं किल्ल्यामध्ये. तरी आपल्या तटबंदीला तटबंदीवरनं फिरता 2-2.5 तास. हा पहिला राऊंड तुम्हाला घ्यायला 2 तास पाहिजे, कमीत कमी 2 तास. त्यानंतर वरचा एक भाग आहे जो तुम्ही मुख्य प्रवाहावर जाणार, तिथे तुम्ही धान्य पडा. तुम्हाला बघायचं, मी तुम्हाला पॉईंट सांगतो. तुम्हाला आणखी बघायचं असेल तर तुम्ही पूर्ण येऊ शकता बघायला वरती. LMDचा वायूचा शोध आपल्या किल्ल्यावरनच लागला. तिथे साहेबांचे मोठे म्हणून पाठी आहे, भवानी मातेचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला जखनीची तोफ आहे, पाण्याची 2 तलाव आहे, बाजूला तुम्हाला धान्याचं कोठार आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याची तलाव केवढी मोठी होती त्यावेळी. एक आपल्याकडे मोठं तलाव आहे, पाण्याच्या बाजूला छोटं तलाव आहे, भवानी मातेचं मंदिर आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य, चारी बाजूने पाणी आहे, खारं पाणी आहे. पण विहिरी ज्या आहेत आपल्या किल्ल्यामध्ये त्या गोड्या विहिरी आहेत. आता चालू स्थितीमध्ये एक विहीर आहे, बाकीच्या विहिरी बंद आहेत. कारण मनुष्य वस्ती किल्ल्यामध्ये नसल्यामुळे पाण्याचा जो हे आहे वापर आहे तो कमी प्रमाणात होतो. कामगार लोक पाण्यात, त्यामुळे एकच विहीर पाणी चालू आहे. ती पण विहीरचं असं एक वैशिष्ट्य आहे की व्हाईट कलरची तुम्हाला दिसते ना भिंत, ते बांधकाम कोसळलेलं होतं. जांभा दगड वापरून हा बांधकाम आपण केलेलं आहे खडीमध्ये. त्याबरोबर आपल्या बाजूला गोड्या पाण्याची विहीर आहे. समुद्र वरती राहिला, विहीर खाली राहिलं, भरतीचं पाणी विहिरीमध्ये गेलं तरी गोडच पाणी मिळणार तुम्हाला, मसूळ वगैरे मिळणार नाही, खारट पाणी मिळणार नाही. एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मालवणला पण तुम्हाला विहीर किल्ल्यामध्ये आहे, पण तुम्हाला मसूळ पाणी मिळतं. जास्त करून ह्या किल्ल्याची डागडुगी म्हणजे कोसळ जो भाग आहे डागडुगी केलेली आहे ती झाडाझुडपांमुळे कोसळलेला भाग आहे. बघा बघू शकता, झाडाझुडपांमुळे कोसळत आहे. की आपल्याला ती झाडं तोडली तर किल्ल्याचा भाग कोसळतोय. तोडताना कसं करायचं, सतीजाने पहिली पद्धत होती, त्यांच्या
सखी आहेत त्या मंदिरासारखं तुम्हाला दिसतात ना समोर, त्या सखी आहेत त्यांच्या. तिथे बालोद्यान तिथपर्यंत तुमची गाडी जाऊ शकते. बघायचं असेल तर क्षणभर तुम्ही 1-2 मिनिटाच्या अंतरावर बोटीमध्ये बसतात, तिथूनच तुम्हाला गाडी ते बरोबर बोटीमध्ये बसतो. फक्त 50 मीटरचा भाग भराव टाकून बनवलेला आहे. आता चारी बाजूने बाजूला पाणी खायला लागलेलं. आता एक शेवटचा पॉईंट राहिला तुम्हाला, सर्वात उंच दिसते तो राणीचा महल. इमारत दिसते ना वरती, ती राणीचा महल. पहिली दिसते ती माडी आणि निशाण टेकडी बुरुज. महाराजांनी भगवा ध्वज लावला होता तो निशाण टेकडी बुरुज. असे तुम्हाला अनेक पॉईंट आहेत. तुम्ही मेन गेटला गेलात की तुम्हाला ते दिसत आहेत, पाट्या लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. 17.5 एकरचा पूर्ण. तुम्हाला फोटो काढायचा असेल तर काढून घ्या, पूर्ण फोटो घेण्याचा येतो. डॉल्फिन इथले तर डॉल्फिन बघूया. तर मग कसा वाटला तुम्हाला हा किल्ला? तर बघा, आम्हाला फिरून पूर्ण किल्ला येईपर्यंत अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. म्हणजे बघा, जर चालत जाऊन पाहायचं म्हटलं तर किती वेळ लागेल. तर आता बोटीतून जायचं म्हटलं तरी एवढा वेळ लागला. तर आम्ही बघा आता निघालेलो आहे परत. म्हणजे बोटीतून आता आम्ही उतरत आहे. तर मुलांची बघा खूप मस्त त्यांना वाटलं, पाण्यात असे पाहत होते आणि असं पण पाण्यात तरंगते. छान वाटलं आम्हाला, जसं छान वाटलं तसं मुलांना ते छान वाटत होते, पाहत होते अगदी निरखून. त्यानंतर फिरून झाल्यानंतर दुपार झाली होती. आम्ही हा किल्ला पाहेपर्यंत त्यामुळे भूक लागली होती. तर आम्ही जवळच असणार एक मयुरी हॉटेलमध्ये आलेलो आहे, समुद्राच्या किनारे असणारं. तर तिथं बघा सगळे मच्छी वगैरे ताजी मिळतात. तर तिथं खूप गर्दी होती, पूर्ण ते हॉटेल भरलं होतं. घरगुती पद्धतीने जेवण बनवून देत होते. तर आम्ही देखील तिथे थांबलेलो आहे. तर मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि पुढे पाहण्यासाठी जातो. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.